हॅलो गाईज, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज आपण चाललो आहे कुरकुमला. एक लग्न आहे, लग्न सराई चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे आता. तर चला आज बघूया आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा. चला, गणपती बाप्पा मोरया. इथंच ट्रॅफिक जाम लागले आपल्याला दापोडीतच. आता पोचलोय बालगंधर्व चौकात. मामाला घेऊन जायचं. ट्रॅफिक तर भरपूर आहे. आले तर शुक्रवार भेटत मामाला घ्यायला. ते पण येणार आहेत लग्नात. त्यांना घेऊन निघायचं. पुणे सोलापूर हायवेला कुरकुमला लग्न आहे, तिथं जायचं. चला पटपट, तुमच्यासाठी थांबलोय. झाली का तयारी? हो झाली झाली. निघायचं का? हो चला. ताई काय आता पोचलो आपण. कुठे? उरुळी. उरळी नाही रे, मग लोणी आहे का? लोणीच्या अलीकडे शेवळेवाडी. शेवळेवाडीच्या पुढे. आता उरुळीला किती काय माहिती. उरुळी पण जाम असते. काय सोलापूर हायवेला दुसरी ट्रिप चालली 2 आठवडे. आता जायचं ना परत. नाश्ता झालाय. तर पुढचा प्रवास आता डायरेक्ट कुरकुमला थांबू, लग्नाच्या ठिकाणी. सही झाला का नाश्ता? लक्ष द्या इकडं, सही दिसत नाही. तुला डेस्टिनेशन इकडं आतमध्ये दिसते काढायला. समोर तेच आहे ना, शिवशंकराचे. हा. Your destination is on the right. यादव शिवशंकर लॉज. नवरदेव इकडे आहे ना, तिथून आतमध्ये 2 किलोमीटर आतमध्ये बसली. केला का चालू? पहिला आम्ही लहानपणी चालत जायचो, चालत जिरेगाव वर कुरकुम. कुठे? तिकडच्या रोडने जात असेल. हा, पण ती रोडच आता भंगार झाली ती एकदम. आता जाऊ होत्या नवीन तवाच. आता म्हणून ती शिरसुपर रेल्वेच्या खालून सिमेंटचा रस्ता झालाय आता. ते पहिले जे बेकार रस्ता होता का नाही, पण ते अजून रस्ता तयार होतोय म्हणून त्याच्यावरून जाऊन देत नाही लोकांना. काम चालू असेल. एवढ्या 2 महिन्यात ते पूर्ण होईल काम.
घाटच बारामती रोडला आहे. रोडची कंडिशन बघा, काय क्लास रोड केलेला आहे. त्यालाच लावून घ्या ना आत्ताच काढलंय एवढं, चिटकून घ्यायचंय. आहे का आपल्याकडे? पेरू घेतले 100 रुपयाचे 1.25 किलो. किती दिले? 1.5 किलो. 1.5 दिले होय. 1.5 घेतले. पुण्यात 2 किलो भेटले. इथं माग झाले की पाटा स्टॉल नाकाला थांबले. इथं माग झालं म्हणून इथं माग दिले. नको खातो मी. काकी घे तुला घे. ते मला एक पोट. बंद कर. Connected. 60 रुपये किलो कांदा आहे का मुंबईला? सारखंच आहे पुण्यात आणि मुंबईला. जुना कांदा महाग, नवीन कांदा स्वस्त. नवीन कांदा आता मुंबईला असा नाशिकचा पण कांदा येतो ना, आता 40 रुपये आणला पाहिजे. नाशिकचा कांदा टिकत नाही पण मोठा नाही.